नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. जुना माठ जो आहे तर तो फेकून न देता त्याच्यात झाड लावण्याचा विचार सुरू होता. तर हा माठ रांजणासारखा आहे आणि कुठलंही झाड आपल्याला लावायचं झालं तर ड्रेनेज होल करणं हे आवश्यक असतं. म्हणून खिळ्याच्या साह्याने माठाला ड्रेनेज होल करणं हे चालू होतं. आता हा जो माठ आहे तो बराच जुना झालेला आहे आणि त्याला तुम्ही बघत असाल की पांढरे डाग जे आहेत ते खालच्या साईडला दिसू लागलेले होते. तसं पाणी तर त्याच्यात थंड होत होतं, पण मग तो दिसायला चांगला दिसत नसल्याने त्याच्यात आता ड्रेनेज होल करून झाड लावायचं असा विचार बरेच दिवस झाले सुरू होता. ड्रेनेज होल जे आहे ते आता करून झालेलं आहे आणि तुम्हाला याच्यात 2 होल दिसत असतील. तर हे 2 होल कसलेत तर नळाचा हा माठ असल्यामुळे तो नळ मी काढून घेतला. प्लास्टिकचा नळ होता आणि त्यामुळे दुसरं होल जे आहे ते नळाचं होतं. त्यामुळे ह्या माठाला 2 होल जे आहेत ते तुम्हाला दिसत असतील. आता ह्या माठात जे आहे सगळ्यात खाली मी जमा करून ठेवलेले जे गवत होते ते टाकणार आहे. त्याने माती जी आहे ती थराला बसणार नाही आणि पाणी हे आरामात निघून जाण्यासाठी एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते त्या ड्रेनेज होलमधून आरामात निघून जाऊ शकतं. तर गवतसुद्धा हे मी जमा करून ठेवलेलं होतं आणि आधी तिने थोड्या तुकडेसुद्धा या गवताचे करून ठेवलेले होते. तर हे गवत खाली टाकल्यामुळे 2 फायदे होतात. एक तर माती जी आहे ती वाहून जात नाही आणि पाण्याचा निचरा जो आहे तो चांगल्या प्रकारे होऊ शकतो. सगळ्यात खाली जमा करून ठेवलेलं हे जे गवत आहे ते घालून घेतलं. त्यानंतर घरातील जो भाजीपाला निघतो किंवा केळीची साल असू देत, बटाट्याची सालपटं असू देत, कांद्याची साल असू देत, मिरच्यांची देठं असू देत, सगळा जो भाजीपाला असतो तर तो मी मातीत मिक्स करून टाकत असते. तर हा माठ जो आहे तो बराच मोठा असल्यामुळे म्हणजे रांजणासारखा माठ असल्यामुळे त्याच्यात मुळा पोचायला बरेच दिवस लागतील आणि साधारणतः तोपर्यंत 1-1.5 महिन्यापर्यंत याचं कंपोस्टसुद्धा बनून जाईल. म्हणून मग सगळ्यात खाली गवत टाकलं. नारळाच्या ज्या शेंड्या काढून घेतलेल्या होत्या तर त्यासुद्धा घालून घेतल्यात आणि आता याच्यावरती जो घरातला भाजीपाला असतो तर तो घातला. त्याच्यात मातीसुद्धा मिक्स होती आणि आता ह्या माठात जी आहे ती वरून गार्डन सॉईल ती घालणार आहे. आणि जास्वंदीचं झाड लावण्याचा सुरुवातीला विचार होता, पण ते जास्वंदीचं झाड जे आहे तर ते काही माझ्याकडनं निघालं नाही. म्हणून मग आंब्याचं ह्या वर्षी उतरून आलेलं रोप हे मी या माठात लावणार आहे. जून महिना आता संपत आलेला आहे आणि जुलै महिन्याची आज 1 तारीख आहे. आमच्या खानदेशात यंदा पावसाळा हा बराच उशिराने सुरू झाला. म्हणजे अगदी जून एंडिंगला पहिला पाऊस आमच्याकडे झाला आणि हे जे रोप आहे ते जून महिन्यातच उतरून आलेलं होतं. दरवर्षी मी निदान 5 झाडं तरी लावत असते आणि आंब्याचं झाड तेही चोखून खाल्लेल्या कोईपासून मी तयार करून दरवर्षी हमखास लावते. बादलीत असू दे, कुंडीत असू दे किंवा पिशवीत असू दे. मला झाडं लावायला खूप आवडतात आणि आंब्याचं झाड हे हमखास असतं. दरवर्षी चोखून खाल्लेल्या आंब्याच्या कोईपासून माझ्याकडे झाड तयार होतं आणि हे झाड मी पिशवीत, कुंडीत किंवा एखाद्या बादलीत हे लावत असते. आता मागच्या वर्षीची गोष्ट सांगते की मागच्याच वर्षी 2 ते 2.5 वर्षाचा आंबा मी जमिनीत लावला. 2 ते 2.5 वर्ष हा आंबा जो आहे तो एका प्लास्टिकच्या बादलीत मी लावून ठेवलेला होता. 50 रुपयाची बादली आणली आणि त्याच्यात हे झाड जे आहे ते 2.5 वर्षाचं होईपर्यंत मी वाढवलं. त्याला पाणी देत गेले फक्त आणि घरातला जो कंपोस्ट निघत असतं, कचरा निघत असतो पालेभाज्यांचा, तर तो घातला आणि छान असं झाड जे आहे ते तयार झालं. आणि मागच्याच वर्षी आम्ही गावी शिफ्ट झालो तेव्हा त्याला त्याचं हक्काचं घर मिळालं, म्हणजे हक्काची जागा मिळाली आणि जमिनीत ते झाड मी मागच्या वर्षी लावलेलं त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे. ह्या वर्षीसुद्धा बघा हे झाड जे आहे ते माझ्याकडे कोईपासून उगून आलेलं आहे आणि आता यालासुद्धा लवकरच जमीन भेटेल अशी आशा करते.
पण जोपर्यंत त्याला जमीन भेटत नाही तोपर्यंत त्याला ह्या रांजणात आपण मोठं करूयात. दरवर्षी पावसाळ्यात निदान 5 झाडं तरी माझ्याकडून लागली जावीत आणि फक्त झाडं लावून नाही तर त्यांना जगवणं, वाढवणं हा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न मी करत असते. मागच्या वर्षीची गोष्ट सांगते. माझ्याकडे 2 वर्ष झालेत मी आंबा वाढीला लावलेला होता, तोही चोखून खाल्लेल्या कोईपासून बरं का. तर 2 वर्ष तो बादलीत होता आणि मागच्या वर्षीच त्याला हक्काची जागा मिळाली, त्याची जमीन त्याला मिळाली आणि मागच्या वर्षी आम्ही गावी शिफ्ट झाल्यामुळे त्याला जमिनीत मी लावला. त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मागच्या वर्षीची आणखीन एक गोष्ट सांगते. मागच्या पावसाळ्यात आमची जी पाण्याची टाकी आहे छतावर ठेवलेली, तर तिच्याजवळ पिंपळ उगून आलेला होता. तर असं उतरून आलेलं पिंपळाचं झाड हे मी उपटून फेकून न देता पोह्यांची जी पिशवी येते 1 किलोची, तर ती पिशवी माझ्याकडे होती आणि त्या पिशवीत मी थोडीशी माती भरून लावून ठेवलं आणि आता तो पिंपळसुद्धा बराच मोठा झालेला आहे. आणि आमची कुळदेवी ही आमच्या गावाच्या बाहेरच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी यंदा आम्ही तो लावणार आहोत. तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.